नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर प्रदीप आवटे लिखित फूटप्रिंट्स हा लेसन आपण आज अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर प्रदीप आवटे यांच्याबद्दल परिचयामध्ये आपण बघूयात. त्यांचा जन्म 1966 साली झालेला आहे. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार. त्यांची माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीच्या कथा प्रसिद्ध आहे, कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. 2.5 अक्षरांची गोष्ट हा ललित लेखसंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेले आहेत. माझ्या आभाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यांसारखे पुरस्कार प्राप्त. बघा, डॉक्टर प्रदीप आवटे यांच्याबद्दल इथं सांगितलं ते प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार आहेत. गीतकार म्हणजे जे मूवीजमध्ये जे गाणे आहेत ते लिहिणारे त्यांना गीतकार म्हणतात. कथाकार आहेत म्हणजे त्यांनी भरपूर कथा लिहिल्यात. नाटककार आहेत, त्यांनी अनेक नाटकंही लिहिलेली आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याच्यापैकी माझ्या आबाळाची गोष्ट, धम्मधारा आणि या अनाम शहरात हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचे जे कादंबऱ्या किंवा कथा आहेत त्याच्यापैकी जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी आणि आणखी एक स्वल्पविराम ह्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर 2.5 अक्षरांची गोष्ट हा ललित लेखसंग्रह त्यांनी लिहिलेला आहे, हा सुद्धा प्रकाशित झालेला आहे. माझ्या आबाळाची गोष्ट नावाचा जो काव्यसंग्रह आहे त्यांचा, त्याला कला यात्री या संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी जे गीतं लिहिलेले आहेत त्या गीत लेखनासाठी त्यांना सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. म्हणजे डॉक्टर प्रदीप आवटे यांनी अनेक प्रकारचे पुरस्कार मिळवलेले आहेत. अनेक प्रकारच्या कथा, नाटकं आणि कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तर बघूयात या पाठामध्ये काय लिहिलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. बघा, लेखकाने फार सुंदर इथं आपल्याला एक विज्ञान कथा आपल्याला सांगितलेली आहे, प्रस्तुत केलेली आहे. आणि यातून आपलं मन वळवायचा प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीनं आपण आपले वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे, जसं आपल्याकडं स्वतःची कार असते, स्वतःची टू व्हीलर असते, त्यांचा वापर न करता सार्वजनिक गाड्या म्हणजे बस, टॅक्सी, रिक्षा यांचा आपण वापर केला पाहिजे. आणि ग्लोबल वॉर्मिंगला, धरती मातेला आपण वाचवायला पाहिजे. वृक्ष संवर्धन केलंच पाहिजे, पण त्याच्याबरोबर जर वाहनांऐवजी, आपल्या वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर जर आपण अधिक केला, जास्त केला, तर ग्लोबल वॉर्मिंगमधून आपण नक्कीच ह्या धरती मातेला वाचवू शकतो असं लेखकाला वाटतंय. तर बघूया पाठात लेखक काय म्हणतायत. लेखक पाठामध्ये लिहित आहेत, अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आत्तेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले.
काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशी ही बिचाऱ्या वरमल्या होत्या. बघा, लेखक आपल्याला एक फार सुंदर गोष्ट सांगतात. याला विज्ञान कथा असं म्हणतात. विज्ञानाबाबत असलेली, सायन्स टेक्नॉलॉजी बद्दल असलेली ही एक गोष्ट आहे. अभिषेक आणि स्नेहल ह्या दोघी सख्या भावंड आहेत, सख्खे भावंड आहेत. आणि त्यांचा आत्ते भाऊ आहे सुमित. तर तो सुमित कानपूरला शिकतोय आणि कानपूर नावाच्या शहरामध्ये शिकतोय. तो तिथे IIT कोर्स करत आहे आणि तो त्या प्रोजेक्टमध्ये, त्या IIT कोर्समध्ये अनेक प्रोजेक्ट त्यांनी केलेले होते. आणि सुमित आल्यामुळं अभिषेक आणि सुमितच्या भरपूर गप्पा झाल्या. रात्री त्यांना झोपायला उशीर झाला, रात्री 2 वाजले. आणि म्हणून अभिषेकला आज उठायला थोडा उशीरच झाला होता. पण रेखा मावशी ज्या त्यांच्या घरी, अभिषेकच्या घरी झाडू पोछा मारायला येतात, धुणी भांडी करायला येतात, त्या आज जरा उशिराच आलेल्या होत्या. म्हणून त्यांनी आल्या किचनमध्ये जे सिंक असतंय, ज्याच्यात आपण भांडे धुतो, ते तिकडं स्वतःचा मोर्चा वळवला. म्हणजे ते डायरेक्ट किचनमध्ये गेले आणि रात्रभर जे उष्टी भांडी पडलेली होती ती भांडे धुवायला ते निघून गेले. आणि अभिषेक झोपलेला होता. त्यांच्या रात्री खूप गप्पा झाल्यामुळं त्याला जाग आलेली नव्हती. आणि अशा स्थितीत जेव्हा रेखा मावशींचे भांडे धुवून झाल्यावर ते फरची पुसायला चालू केलं त्यांनी. आणि जेव्हा फरची पुसत होते तेव्हा त्यांच्या पायामुळं, त्यांचे पायी इतकं मळकट होते, काळे कुट्ट होते की त्यांच्या पायामुळं ती फरची परत घाणेरडी होत होती. आणि स्नेहल ही स्वच्छतेची भोक्ता आहे, तिला स्वच्छ राहायला खूप आवडतं. म्हणून स्नेहल जरा त्यांच्यावर त्रासलीच. ओरडून त्यांना म्हणाली, काय हो, तुम्हीच स्वतःच फरची पुसतायत आणि स्वतःच ती घाण करतायत. हे काही तिला आवडलेलं दिसत नव्हतं. आणि ह्या स्नेहलचा आवाज ऐकून अभिषेक हॉलमध्ये आला आणि त्याने पाहिलं की ह्या ज्या रेखा मावशी आहेत त्या खरंच स्वतःच फरची पुसतायत आणि त्यांच्या पायामुळं ती फरची जी आहे ती परत खराब होत आहे. आणि जेव्हा स्नेहल त्यांच्यावर ओरडली किंवा रागवली तेव्हा रेखा मावशी बिचाऱ्या वरमल्या होत्या. म्हणजे भावना आवरणे, शांत होणे. पुढं लेखक लिहित आहेत, अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शान काम करते बाई. स्नेहा मातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समधी धूळ लागती पायासनी आणि 10-10 मिनिटाला हातपाय धुवायला येळ बी नाही. आणि पाणी तरी कुठं आहे बक्काळ. बघा, इथं एक गावरान भाषेचा वापर लेखकांनी इथं केला आहे. खरं तर आपण बघतो की ज्या अशिक्षित ज्या स्त्रिया असतात त्या घर कामं करतात आणि आपलं पोट भागवतात. रेखा मावशी देखील अशिक्षितच अशी एक स्त्री आहे आणि ती आपलं पोट भरण्यासाठी ही सगळी कामं करते. आणि जेव्हा तिच्या पायांनी फरची खराब झाली आणि स्नेहल तिच्यावर रागवते तेव्हा ती स्नेहलला म्हणते, स्नेहाताई, मी तुमच्यासारखं एसीमध्ये बसून काम नाही करत, मला शेणामातीमध्येच काम करावं लागतं. शेणामातीमध्ये म्हणजे गावाकडे गायांचं शेण काढायला लागतं, त्यानंतर मातीमध्ये काम करावं लागतं, शेतामध्ये काम करायला लागतं. आणि ती म्हणते की आम्ही ज्या वस्तीमध्ये राहतोय त्या वस्तीचा जो रस्ता आहे तो पण उखणलाय म्हणजे सगळीकडे जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि सगळीकडे धूळच धूळ आहे. तुम्ही शहरात आणि चांगल्या वस्तीत राहतात किंवा चांगल्या सोसायटीमध्ये राहतात म्हणून तुमची जी सोसायटी आहे ती अतिशय चांगले रस्ते आहेत तिथं. पण आम्ही ज्या ठिकाणी राहतोय अशा एरियामध्ये राहतोय की
तिथले रस्ते अतिशय उखणलेले आहेत, खराब झालेले आहेत. तिथं भरपूर धूळ आहे, म्हणून ती पायाला नेहमी लागत असते. आणि ज्या मावशी आहेत त्या 10-10 मिनिटाला सारखं हातपायी धुवू शकत नाही आहेत, कारण त्यांना एक घर नाही, अशा अनेक घरांमध्ये जाऊन काम करायला लागतं. आणि त्या विचारतात, आजकाल वातावरण असं आहे की आपल्याकडं पाणी तरी कुठं बक्कळ आहे. बक्कळ म्हणजे जास्त पाणी, अतिशय जास्त सुद्धा नाही आहे, पुष्कळ पाणी नाही आहे. काय होतं बघू. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचे लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून काळ्या पडल्या होत्या. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. बघा इथं काय होतं, जेव्हा रेखा मावशी आपली अडचण स्नेहलला सांगते तेव्हा तिलाच वाईट वाटतं की आपण बिचाऱ्या रेखा मावशींना आपण का असं बोललो. म्हणून ती माफी मागते, सॉरी म्हणून रेखा मावशींची माफी मागते. आणि तिला आठवतं की ती रेखा मावशींच्या ज्या चपला आहेत त्या टाचे साईडनं अतिशय पातळ झाल्यात आणि त्या फाटलेल्या देखील आहेत त्या चपला. रेखा मावशींचा जो खणखणीत आवाज होता तो आवाज ऐकून सुमितसुद्धा जागा झाला. मगाशी अभिषेक आला होता हॉलमध्ये. आता जो अभिषेकचा आत्तेभाऊ आहे, आत्तेभाऊ म्हणजे वडिलांच्या बहिणीचा मुलगा, आत्तेभाऊसुद्धा जागा झाला आणि तो हॉलमध्ये आला. आणि हा सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला की इथं नेमकं काय झालंय. तेवढ्यात पावडे काका आले. पावडे काका म्हणजे अभिषेकच्या वडिलांचे मित्र. ते आले. पावडे काकांना आणि अभिषेकच्या वडिलांना कुठंतरी कार्यक्रमाला जायचं होतं, म्हणून पावडे काका आले. पावडे काका येताच स्नेहलनी पावडे काकांना पाणी दिलं. जसं आपल्या घरामध्ये कोणी पाहुणा आला का पहिलं आपण त्याला पाणी देतो, मग चहा पाणी करतो, त्या पद्धतीनं स्नेहलनी देखील पावडे काकांना पाणी दिलं. पावडे काका जेव्हा चप्पल काढून घरामध्ये आत आले आणि बसले तेव्हा रेखा मावशी फरची पुसत होत्या आणि त्यांचं लक्ष ह्या पावडे काकांच्या पायांकडे गेलं. पावडे काकांचे पाय अतिशय मुलायम गोजिरे होते आणि म्हणून ती एकदमच पुटपुटली. म्हणजे काय तर ती स्वतःशीच तोंडातल्या तोंडात ती बोलली की एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही, एकदम लोण्यागत पण हाय काकांचा पाय आहे काकांचा, असं वाक्य ती फुटफुटली. तेव्हा रेखा मावशीनं स्वतःच्या पायाकडे बघितलं. त्या पायाला कितीतरी चिरण्या पडलेल्या होत्या, चिरा गेलेल्या होत्या, धूळ त्याच्यात बसून काळे कुट्ट पाय रेखा मावशींचे पडलेले होते. आता काय झालंय की अभिषेकचे आणि स्नेहलचे बाबा सुद्धा हॉलमध्ये आले. पुढं काय होतंय बघा. मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साह्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितनं सांगितलं. तेव्हा काय होतं की जेव्हा सुमितचे मामा म्हणजे अभिषेकचे पप्पा जेव्हा हॉलमध्ये येतात तेव्हा सुमित म्हणतो, अहो मी माझ्या लॅपटॉपवर एक ॲप बनवलं आहे, त्या ॲपवर आपण बघू शकतो आपले पाय किती स्वच्छ आहेत हे बघू शकतो. तेव्हा काय होतं, सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे. तुम्हा टेक्नॉसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे हे विसरलात की काय तुम्ही लोक. बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजीबद्दल आपली मळमळ व्यक्त केली. बघा
जेव्हा तो सुमित सांगतोय मी असं एक ॲप तयार केलं आहे की त्याच्या साहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहे हे बघू शकतो, तेव्हा सुमितचे जे मामा आहेत म्हणजे अभिषेकचे बाबा ते म्हणतात तुम्ही ना टेक्नोसावी लोक आहेत. टेक्नोसावी म्हणजे काय तर तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला, त्याला टेक्नोसावी हा शब्द इथं वापरला आहे. आणि तुम्ही हे तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले आहेत, टेक्नॉलॉजीच्या आहारी गेलेले आहेत, तुम्हाला काही सुचतं की नाही, काही झालं का प्रत्येक गोष्टीवर ॲप. आपल्या डोक्यामध्ये जे कवटी आहे त्या कवटी सगळ्यात मोठी ॲप आहे आणि तुम्ही हे विसरून गेले आहेत असं त्यांना वाटतंय. बाबांनी अनाठाई टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. अनाठाई उगाचच व्यर्थ, याला अनाठाई हा शब्द वापरला आहे. आणि म्हणून त्यांना वाटलं काय ह्या लोकांना काही सुचतच नाही, नुसते कसले ना कसले ॲप बनवायचे, जे आपल्याला बुद्धीनं कळतं त्याला कशाला ॲपची गरज आहे असं त्यांचं मत होतं. पण सुमित म्हणतोय मामा गंमत तर बघा, मामा गंमत तर बघ तू माझ्या ॲपची, त्याचं नाव आहे फूटप्रिंट्स. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. बघा काय झालं की जेव्हा ते चिडलेले आहेत बाबा तेव्हा सुमित आपल्या मामांना म्हणतोय मामा अहो तुम्ही गंमत तर बघा माझ्या ॲपची, मी त्या ॲपचं नाव फूटप्रिंट्स ठेवलेलं आहे आणि याच्याद्वारे आपल्याला कळणार आहे की आपले पाय किती स्वच्छ आहे. असं म्हणून त्यांनी आपला स्मार्टफोन जो खिशामध्ये ठेवलेला होता तो काढला. सुरुवात करूया रेखा मावशींपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दीदीनं नोंदवला होता आक्षेप. स्नेहलचा चेहरा पडला, तिला स्वतःचाच राग आला. सुमितनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधलं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. बघा काय झालं की सुमित म्हणतोय आपण एक काम करूया, रेखा मावशींपासूनच सुरुवात करू, कारण स्नेहलनं त्यांच्या पायाबद्दल आक्षेप नोंदवला होता. आक्षेप म्हणजे तक्रार केली होती, असहमती दाखवली होती की तुमचा पाय खराब आहे असं स्नेहल म्हटली होती. तर तिच्याच रेखा मावशींच्याच पायापासून आपण सुरुवात करूयात. आणि जेव्हा तो असं म्हटला तेव्हा स्नेहलचा चेहरा जरा थोडासा पडला, तिला स्वतःला जरा स्वतःचाच राग आला की आपण रेखा मावशींना का रागवलो. सुमितनं आपला अँड्रॉइड मोबाईलमध्ये ते ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. बघा आता सुमित रेखा मावशींना प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नांची उत्तरं ते जे काही देत आहेत ते त्याच्या मोबाईलच्या ॲपमध्ये टाकतो. पहिला प्रश्न विचारतोय मावशी तुम्ही राहता कुठं. त्या टेकडी पल्ल्याड मावशी म्हणाल्या. इथून किती किलोमीटर आहे. 3. तुम्ही कशा आलात इथपर्यंत. गेल्या महिन्यापर्यंत चालत येत होते पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली आहे मला, तवा आता सायकलनं येते. अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते, ती फिरस्ती तुम्ही कशी करता, आत्तापर्यंत ती किती झाडं तुम्ही लावलेली आहेत. बघा काय झालंय की त्यांना पहिला प्रश्न विचारला तुम्ही कुठं राहता, तेव्हा ते हात दाखवून खिडकीच्या बाहेर जी टेकडी असते त्या टेकडीकडे हात दाखवून म्हणतायत की ती टेकडी आहे त्याच्या पलीकडं मी राहते. मग त्यांनी विचारलं इथून माझ्या ह्या घरापासून ती टेकडी किती लांब आहे किंवा तुमचं घर किती लांब आहे, तेव्हा किती किलोमीटर आहे लांब. तेव्हा रेखा मावशी म्हणते 3 किलोमीटर आहे. मग त्यांनी सुमित विचारतो तुम्ही तिथून कशा येतात, तुमच्या घरापासून इथपर्यंत तुम्ही कशा येतात. तेव्हा ते म्हणतात की गेल्या महिन्यापर्यंत मी चालतच येत होते, आता माझ्या लेकानं म्हणजे माझ्या मुलानं मला सायकल घेऊन दिली त्यामुळं मी सायकलने येते, पण मागच्या महिन्यापर्यंत मी चालतच येत होते. अशी अजून माहिती सुमितनं त्यांना काही विचारलं आणि तो ॲपमध्ये भरत होता. जसं आठवड्यातून तुम्ही सरासरी किती किलोमीटर चालतात किंवा किती किलोमीटर फिरतात तुम्ही, आणि ही जी फिरस्ती आहे तुम्ही जे काही फिरतायत ते कसे फिरतायत, सायकलवर फिरतायत की चालत फिरतायत, आणि आत्तापर्यंत तुम्ही किती झाडं लावलेत. असे अनेक प्रकारचे प्रश्न त्यांनी रेखा मावशींना विचारले आणि तो आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये ते सगळे प्रश्नांची उत्तरं भरू लागला. पुढं काय म्हणतात बघू. रेखा मावशी फिरायच्या पायीच कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी 2 झाडं लावली होती.
त्यातलं एक लिंबोनीचं होतं. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कोणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिंट्स असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पाय पुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. सगळे आ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली, एकदम चंदेरी, वखरात मडलेली. आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फूटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. बघा, लेखक इथं सांगतायत की रेखा मावशी नेहमी ज्या फिरायच्या त्या पायीच फिरायच्या, कधी कधी सायकल चालवायच्या. इतर वेळी त्यांचं पूर्ण फिरणं जे होतं ते संपूर्ण फिरणं त्या पायीच म्हणजे चालतच असायच्या. आणि त्यांनी त्यांच्या घरासमोर 2 झाडंसुद्धा लावले होते. त्यातलं एक झाड लिंबोनीचं होतं. लिंबोनीचं झाड म्हणजे ज्याला लिंब येतात, आपण लिंबाचा रस पितो ना ते. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. सगळे गडबडून सुद्धा गेले होते. कुणाला काही कळत नव्हतं की हा सुमित एवढी माहिती कशाला विचारतोय आणि प्रश्न विचारून ते सगळं तो त्या अँड्रॉइड फोनमध्ये का माहिती भरतोय हे कुणाला कळेना. तेव्हा सुमित सगळ्यांना म्हणाला, बघा हे आहेत रेखा मावशींचे फूटप्रिंट्स. त्यांनी कसलंसं एक बटन दाबलं आणि ते बटन दाबताच त्या स्क्रीनवर आपली पाय पुसायचं जे कापड असतं ना, घराच्या बाजूला आपण ठेवलेलं पाय पुसणी आपण ज्याला म्हणतो, ते आकाराचा एक निळा चौकोन आला, तिथं उमटला. आणि अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा तो निळा चौकोन होता. सगळे आ वासून त्याच्याकडे पाहत होते. त्यांना आश्चर्य वाटत होतं नक्की आता काय येईल. आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली, म्हणजे आपल्या पायाचे चिन्ह तिथं उमटलेले आहे. आणि ते एकदम चंदेरी वखरात मडलेली अशी ती होती. आणि इंग्रजीत तिथं खाली लिहिलं होतं, सिल्वर फूटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स. म्हणजे तुमचे पाय हे चंदेरी आहेत आणि खूप सुंदर, मुलायम आणि खूप स्वच्छ असे तुमचे पाय आहेत, असं तिथं लिहून आलं. स्क्रीन म्हणजे पडदा आणि सिल्वर फूटप्रिंट्स म्हणजे चंदेरी पाऊल ठसे आणि मोस्ट क्लीन फूटप्रिंट्स म्हणजे अतिस्वच्छ पाऊल ठसे, अशी माहिती तिथं आलेली होती. पुढं काय होतंय बघूया. वा, पाहिलं, रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला. हे भलतंच. रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. सुमितनं हलकेच पावडे काकांच्या गोजेऱ्या तळव्याकडे पाहिले आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायाचं पाहूया का? त्यात पायचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मौसूत आहेत. पावडे काका या सगळ्यांना दाखवत म्हणाले. पण चला, काय सांगतंय तुमचं ॲप ते तरी पाहूया. त्यांनी पुस्ती जोडली. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केला. काका तुम्ही कुठून आलात? विश्रांतवाडीहून. कसे? अर्थातच कारने. 20 किलोमीटर कारने. तुम्ही एकटेच? सुमितची शंका. हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं? अरे, माझं ऑफिस माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आणि हे सगळं कारणं तुम्ही एकटेच ये जा करता. बघा काय झालं इथं की जेव्हा त्या रेखा मावशींचे पाय अति सुंदर येतात, चंदेरी येतात, तेव्हा सुमित ओरडतो, वा, पाहिलं तुम्ही सगळ्यांनी, रेखा मावशीचे पाय चंदेरी आहे, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या पाण्यासारखं स्फटिक आहे, असं तो म्हणतो. तेव्हा ते म्हणतात, स्फटिक म्हणजे नितळ, क्रिस्टल. तर ते म्हणतात की कसं एकदम त्यांचं जे पाय आहेत ते पाय कसे एकदम पाण्यासारखे, स्फटिक पाण्यासारखे स्वच्छ आहे, झऱ्याच्या पाण्यासारखे आहेत. तेव्हा पावडे काकांना हे काही पटत नाही आणि म्हणतात, हे काय भलतंच आहे.
तेव्हा सुमित पावडे काकांच्या तळव्याकडे बघतो, त्यांचे गोजिरे पाय बघतो आणि तो म्हणतो, काका आपण तुमचं पाहायचं का, तुमच्या पायाचं, माझं ॲप तुमच्या पायाबद्दल काय म्हणतंय हे पाहायचं का. तेव्हा काका म्हणतात, काय याच्यात काय पाहायचंय, माझे पाय बघा ना किती मऊसूत आहेत, किती स्वच्छ आहेत, याच्यात काय पाहायचंय. तरी पण पावडे काका म्हणतात, चला बघूयात. आपण ते पुस्ती जोडतात की बघूयात तरी की त्याचे पाय नक्की कसे आहेत. पुस्ती जोडणे म्हणजे आपले म्हणणे मांडणे. ते आपलं म्हणणं मांडतात की बघूयात की माझे पाय कसे आहेत, हे तुझं ॲप कसं सांगतंय हे बघूयात. तेव्हा सुमितनी ॲप उघडलं आणि पावडे काकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिला प्रश्न विचारला, काका तुम्ही कुठून आलात. तेव्हा काका म्हटले, विश्रांतवाडीहून आलोय मी. मग त्याने विचारलं, तुम्ही विश्रांतवाडीहून इथपर्यंत कसे आलात. तर ते म्हणतात, अर्थातच मी कारने आलो, एवढ्या लांबून चालत कसं येईल. तेव्हा तो म्हणतो, 20 किलोमीटर तुम्ही कारने आलेले आहेत आणि तुम्ही एकटेच आलात का. सुमितनी शंका विचारली. तेव्हा ते म्हटले, हो का पण. तेव्हा तो विचारतो, अच्छा काका आठवड्यातून तुमचं आठवडाभरात तुमचं फिरणं किती होतं, एका आठवड्यामध्ये तुम्ही किती फिरतात. तेव्हा ते म्हणतात, अरे माझ्या घरापासून माझं ऑफिस 16 किलोमीटर, म्हणजे जाऊन येऊन 16 32 किलोमीटर, आणि वर काही भाजीपाला आणायचं असेल, इकडे तिकडे फिरायचं असं जर पकडलं तर 35 ते 40 किलोमीटर मी नक्कीच फिरतो. मग त्याने विचारलं, पण हे सगळं तुम्ही कारनंच फिरता का, तुम्ही एकटेच ये जा करता का. तेव्हा पावडे काका म्हणतात, हो नाहीतर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस. काका चिडून म्हणाले, काका तुम्ही काही झाडं लावली आहेत का. पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरिता माती मागितली तर ती आणून देणं होत नाही काकांना, ते झाडं काय लावणार. स्नेहलनं एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. 2 काळी कुट्ट पाऊलचिन्हे आणि खाली शब्द आले, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. बघा काय झालंय की जेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही एवढं सगळं फिरतात ते कारनंच फिरता का, तेव्हा काकांना चीड आली. त्यांना वाटलं, हा सुमित असे काय प्रश्न विचारतोय, माझ्याकडे कार असताना मी कशाला बसला लटकत फिरू. तेव्हा ते म्हणतात, हो मी कारनंच फिरतो, नाहीतर काय मी काय बसला लटकत फिरू म्हणतोस काय तू. तेव्हा तो काकांना अजून काही प्रश्न विचारतो. तो म्हणतो, काका तुम्ही काही झाडं लावलेली आहेत का तुमच्या जीवनामध्ये. तेव्हा स्नेहल एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लावण्यासारखं ती म्हणते की ज्या पावडे काकू आहेत त्या कधी त्यांना थोडीशी माती आणायला सांगतात तो कुंडीमध्ये टाकायला, ती त्यांना कधी आणून देता येत नाही आणि ते झाडं कधी कसे काय लावतील. मग सुमितनी पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि त्या ॲपमध्ये भरली आणि परत बटन दाबलं. ते बटन दाबल्या परत रेखा मावशींचं च्या वेळी बटन दाबल्यावर तो निळा तुकडा आला होता, चौकन उमटला होता निरभ्र. त्याच पद्धतीनं निळा तुकडा परत चमकला आणि काही क्षणातच त्या तुकड्यांवर पावडे काकांची पावलं उमटली. त्या ॲपवर पावडे काकांची पावलं कशी दाखवली होती तर सगळ्यांना आश्चर्यचकित करतील अशी ती पावलं होती. ती म्हणजे अतिशय काळी कुट्ट पाऊलचिन्हे होती आणि खाली त्याच्यात काय लिहिलं होतं, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, म्हणजे तुमचे पाय अतिशय घाणेरडे आहेत असं ते सांगत होतं. तुमचे सर्वात घाणेरडे पाऊल ठसे आहेत असं सांगत होते. परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स असं ते म्हणत होते, म्हणजे अगदी काळे पाऊल ठसे तुमचे आहेत असं ते दाखवत होते. आणि जेव्हा हे दाखवलं तेव्हा पावडे काका जे होते त्यांचा चेहरा एकदम पडला, म्हणजे त्यांना एकदम लाजल्यासारखं झालं किंवा आपल्याबद्दल अतिशय बोगस माहिती ऐकल्यावर स्वतःबद्दल चुकीची माहिती आहे असं आपल्याला वाटतं. तेव्हा आपला चेहरा जसा पडतो तसा पावडे काकांचा चेहरा पडला. पुढं म्हणतायत, काय नाटक आहे हे, असल्या व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला.
पावडे काका रागानं म्हणाले. सुमितनं त्यांचा नाराज चेहऱ्याकडं पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत. उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. आत्ता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारनं येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात. काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाले. आता बघा काय झालेलं आहे की पावडे काका खूप चिडले आणि ते म्हणतात, काय हे नाटक लावलंय तुम्ही? या असल्या व्हर्च्युअल गोष्टी मला सांगू नका. व्हर्च्युअल म्हणजे वरवरच्या बोल घेवड्या मामूली गोष्टी मला सांगू नका. आणि तेव्हा सुमित असतो तो पावडे काकांना समजावणीच्या सुरात म्हणतो. समजावणीच्या सुरात म्हणजे समजावून सांगतो तो की काका, ही जी पावलं आहेत माझ्या ॲपवर उमटलेत ते व्हर्च्युअल नाही आहेत. व्हर्च्युअल म्हणजे मी काय सांगितलं, वरवरचे, मामूली नाही आहेत. तर ते कसे आहेत, उलट पक्षी ते अधिक खरीखुरी आहेत. हे ॲप अगदी दैनंदिन व्यवहारामध्ये आपण ह्या समाजामध्ये, ह्या वातावरणामध्ये किती कार्बन डायऑक्साईड सोडतो हे आपल्याला ॲप सांगतंय. आणि बघा, थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या ज्या कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन आहे, ह्या प्रिंट्स इथं रेखाटल्या गेलेल्या आहेत. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी कधीच दिसत नाही. आपल्याला समजत नाही आपण किती कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय. पण हे माझं ॲप तुम्हाला सांगतंय की तुमच्यामुळं समाजामध्ये, वातावरणामध्ये किती कार्बन डायऑक्साईड सोडला जातोय. आता बघा ना, तो समजवतोय की तुम्ही 20 किलोमीटर एवढ्या लांब आलायत, ते पण तुम्ही कारने आलायत, तर तुमच्या कारने किमान 1 लिटर पेट्रोल जाळलेलं आहे. आणि 1 लिटर पेट्रोल जेव्हा जाळतो तुम्ही, तेव्हा ते पेट्रोल जेवढं जाळलंय त्याच्या दुपटीनं कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये तुमची गाडी सोडत असते. बघा, आपण गाडी चालवतो, आपण टू व्हीलरवर कुठं चालत असतो तेव्हा समोरून एखादी रिक्षा किंवा गाडी जाते, त्या गाडीतून धूर येतो, काळा धूर आपल्याला दिसतोय, त्याला इथं ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. ही प्रदूषित जे आहे कार्बन म्हणजे कणांचे जे ठसे आहेत ते, आणि कार्बन डायऑक्साईड आपण इथं सोडत असतो. हे पावडे काका म्हणतात, काहीतरीच तुम्ही नखरे चालले तुमचे, मला हे काही पटत नाहीये, असं हे पावडे काका इथं म्हणतायत. तेव्हा सुमित म्हणतो, काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत. सुमित बोलत होता, बाप रे, आपण फरची घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिटकलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापनं फणफणली आपली धरती. आपल्या पायाला चिटकलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहीवरून म्हणाली. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये जा करणार, ठरलं एकदम. बघा, इथं काय होतंय की जेव्हा पावडे काका इथं सुमितने बनवलेल्या ॲपवर आक्षेप आणतायत की मला हे ॲप पटत नाहीये, माझे एवढे कोमल पाय आणि तू मला घाणेरडं म्हणतोय, तुझं हे व्हर्च्युअल आहे तुझं ॲप, तेव्हा सुमित त्यांना समजवतोय, काका, खऱ्या अर्थानं माझं ॲप म्हणजे एक शास्त्रीय सत्य आहे. कारण तुमचा कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरलेला इथं. कारण हे बघा, रेखा मावशी
रोजच्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड अजिबात वातावरणात सोडत नाही. कार्बन उत्सर्जनाला त्यांना वावच नाहीये, कारण एकतर ते वापरतात सायकल, ती पण अतिशय कमी प्रमाणामध्ये. पूर्ण त्यांची फिरस्ती फक्त चालण्यावरच असते आणि तुमचं पूर्ण फिरस्ती ही कारने असते. तुम्ही कितीतरी पेट्रोल जाळतायत, एवढं पेट्रोल जाळतायत म्हणजे जेवढं पेट्रोल जाळलंय त्याच्या डबल कार्बन डायऑक्साईड तुम्ही वातावरणात सोडतायत. तेव्हा तिथं ऐकत असलेली स्नेहल ती म्हणते की बापरे, आपण फक्त फरची गाण झाली म्हणून त्या रेखा मावशींना एवढं बोललो, पण आपण स्वतः वातावरण किती प्रदूषित करतोय. गाड्या चालवतो, त्याच्यातून कितीतरी धूर सोडतो, किती पेट्रोल जाळतो, किती प्रचंड कार्बन आपल्या पायाला चिटकलेला आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगला तर आपण हातभारच लावतोय असं स्नेहलला वाटतंय. आणि म्हणून ती म्हणती की तापानं फणफणली आपली धरती माता आहे ती तापून गेलेली आहे आणि आपल्या पायाला चिटकलेला हा जो कार्बन आहे तो आपल्याला धुवायला हवा, आपण धुवून टाकायला पाहिजे. म्हणून स्नेहल म्हणते की आजपासून मी कॉलेजला जाताना सायकल वापरेल, गाडी, स्कूटी, बाईक जे काय आहे ते वापरणार नाही. मी सायकलनं जाईल, जेणेकरून माझ्याकडून वातावरण दूषित होणार नाही. आणि मला सुद्धा रेखा मावशींसारखे चंदेरी पाय हवेत असं जी स्नेहल आहे ती म्हणते. इथं उत्सर्जन म्हणजे बाहेर पडणे, जो आपला प्रदूषित जो वायू आहे तो बाहेर पडणे, त्याला उत्सर्जन म्हटलं आहे. आणि त्याचबरोबर प्रदूषित म्हणजे घाणेरडं. पुढं इथं अभिषेक सुद्धा भारावून गेलेला आहे. तो म्हणतोय माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनेच ये जा करणार, ठरलं एकदम. बघा तो काय विचार करतोय. तो म्हणतोय की माझ्या कॉलेजच्या समोरच जर बस स्टॉप आहे तर मग मी कशाला माझी बाईक किंवा माझ्या गाड्यांवर फिरू. तर मी सुद्धा माझा जो प्रवास आहे तो मी काय करणार आहे, बसनीच करणार आहे, जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी मी सुद्धा थोडासा प्रयत्न हातभार लावणार आहे किंवा प्रयत्न करणार आहे. पुढे म्हणतायत खरं आहे पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं, पण आपल्या पायांना चिटकलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. बघा इथं काय झालंय की अभिषेकच्या बाबांना सुद्धा आता सुमितने जे ॲप बनवलंय ते पटतंय आणि ते म्हणताय की खरंय पोरांनो, आजकाल आपण खऱ्या अर्थानं चालायलाच विसरलोय, सायकल वापरणं तर आपण विसरूनच गेलोय. मला आठवतंय आमच्या काळामध्ये गाड्या फार कमी असायच्या आमच्या गावाकडं. पूर्ण गावात 1 किंवा 2च व्यक्तींकडं टू व्हीलर असायच्या, बाकी सगळ्यांकडं सायकल असायच्या. लोक मोठा जो प्रवास आहे तो सायकलने करायचे आणि छोटा प्रवास असेल तो चालतच करायचे. त्याच पद्धतीनं अभिषेकचे बाबा सुद्धा म्हणताय की आपण सायकल चालवणं विसरूनच गेलोय. अगदी कोपऱ्यावरची जरी भाजी आणायचं ठरलं, आपल्याला भाजी जरी आणायची असेल तरी आपण बाईकला किक मारतो आणि भाजी आणायला जातो आणि नंतर व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. म्हणजे बघा ना, आपण काय करतो, आपल्याला जिमला जायचं असेल ना तर आपण आपल्या 4 व्हीलरमध्ये किंवा 2 व्हीलरने आपण जिमपर्यंत जातो, गाडी जिमच्या पार्किंगमध्ये लावतो आणि जिमला जातो आणि तिथं वेगळं त्या मशीनवर पळतो. त्यापेक्षा आपण घरातूनच जिमपर्यंत पळत गेलो, तिथं व्यायाम केला आणि पळत परत घरी आलो तर काय बिघडेल. म्हणजे माझा स्वतःचा विचार मी तुम्हाला सांगतोय. आणि अभिषेकच्या बाबांना सुद्धा तेच वाटतंय की आपण भाजी आणायची असेल तर गाडीला किक मारून भाजी घेऊन येतो आणि मॉर्निंग वॉकचं आपण नाटक करतोय. बसनं प्रवास करणं आपल्याला कमीपणा वाटायला लागला आहे असं अभिषेकच्या बाबांना वाटतंय आणि म्हणून ते म्हणतात आपल्या पायांना चिटकलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज द मस्ट. काय म्हणतायत की जर आपल्या पायांना चिटकलेला कार्बन आहे तो आपल्याला झटकून टाकायचा असेल तर ज्या
एस-टी आहे, महामंडळाच्या ज्या बसेस आहे त्यांचाच आपण वापर केला पाहिजे, इतर कोणतेही साधन आपण वापरले नाही पाहिजे असं अभिषेकच्या बाबांना वाटतंय. पुढे म्हणतायत, रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायांचे फरचीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून टाकले. बघा तिथं रेखा मावशी सुद्धा होत्या. ते हे सगळे काय काय बोलतायत हे बारकाईनं ऐकत होती आणि ऐकता ऐकता तिलाही मनात वाटलं की अरे बापरे, आपण नुसतं आपल्या छोट्याशा पायांनं जे काळे ठसे उमटलेत त्याच्यावर एवढा मोठं रामायण घडलं, एवढं मोठं काय काय गोष्टी आहेत ते आपल्याला सुद्धा समजल्या की फक्त हे काळे ठसेच नाही तर आपण वातावरणात किती प्रमाणात कार्बन सोडतोय हे रेखा मावशीच्या सुद्धा थोडंसं लक्षात आलं असावं. म्हणून तिनं लाजून आपले जे पायाचे ठसे उमटले होते फरचीवर जे पुसत होती ती फरची तिनं पुसून टाकली. पुढं म्हणतात, पाहिलं किती सहजतेनं पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशीनं, सुमित म्हणाला. लगेच सुमितनी लगेच सगळ्यांना दाखवलं. बघा रेखा मावशींनी जे आपल्या पायाचे ठसे जे उमटले होते फरचीवर ते किती सहजतेनं पुसून टाकलेत. तसं आपण कार्बन सोडतोय वातावरणात तो आपल्याला इतक्या सहजतेनं आपण पुसू शकत नाहीये, पण आपल्या पायांचे वातावरणात उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून. पावडे काका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमटल्याचा त्यांना भास झाला. बघा काय झालं, आतापर्यंत बाकी सगळे बोलत होते की सुमितनी जे ॲप बनवलंय ते अतिशय उत्कृष्ट आहे. ते बनवल्यामुळं आपल्याला नक्कीच कळतंय की आपण किती वातावरणामध्ये वातावरण प्रदूषित करतोय, वातावरणामध्ये किती आपण घाणेरडा धूर सोडत आहे, आपल्यामुळं वातावरण खराब होत आहे हे आपल्याला इतर सगळ्यांना कळतंय, आपल्याला कळतंय. पण पावडे काकांना हे पटलेलं नव्हतं. पण आता ते सुद्धा इथं बोलले की हो ना, आपण नाहीतर आपण असेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून. हे पावडे काकांचं शेवटचं वाक्य आहे. आणि जेव्हा पावडे काका पॉझिटिव्ह झाले तेव्हा त्यांनाच असा भास झाला की त्या ॲपवर जे निळाशार तुकडा होता त्याच्यावर जे घाणेरडे पावलं होते ते आता चांदण्या पाऊल ठसे चंदेरी पाऊल ठसे उमटल्याचा त्यांना भास होऊ लागला. बघा लेखकाने फार सुंदर या तंत्रज्ञानापासून आपल्या पृथ्वीला प्रदूषणापासून कसं वाचवायचं याची शिकवण देणारी ही विज्ञान कथा आपल्या समोर मांडलेली आहे. अभिषेकचा जो आतेभाऊ आहे सुमित यानं फुटप्रिंट्स नावाचं नवीन ॲप सर्वांना दाखवलं व त्याद्वारे सर्वांना विचार प्रवृत्त करायला लावलं की भौतिक सुखसोयींमुळे आपण नकळत प्रदूषणात भर घालतोय व भविष्यकालीन भीतीदायक वातावरण निर्माण करतोय. याचे भान देणारी ही जी कथा आहे ना, धरणीला ग्लोबल वॉर्मिंगमधून वाचवण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा उपयोग आपण टाळला पाहिजे. जर आपण तो टाळला, आपली जीवनशैली आपण जर बदलली तर नक्कीच आपण वातावरणामध्ये वातावरण प्रदूषित करणं जर आपण कमी केलं तर नक्कीच आपलं ग्लोबल वॉर्मिंगला धरतीपासून वाचवण्यासाठी आपण सक्सेस होऊ. हा सुंदर संदेश आपल्याला या कथेमधून मिळतो.